हे कशामुळे झालं मला सांगाल का? डॉक्टर, ते काय आहे ना, मला ॲलर्जीचा प्रॉब्लेम आहे आणि मी आज घरात कोण नसल्यामुळे साफसफाई करत होती. त्यामुळेच झालं असेल ते. आर्या, एवढ्या रात्री साफसफाई करायची काय गरज होती का? अर्जुन, अरे ड्युटीमुळे वेळच मिळत नाही, म्हणून आल्यानंतर साफसफाई करत होती. ठीक आहे समजलं मला. तुम्ही जरा शांत पडून राहा. डॉक्टर, नक्की काय झाले तिला? फार काही नाही झालेलं, जस्ट ॲलर्जीमुळे झालंय त्यांना. स्वच्छ चांगल्या जागेत त्यांना राहायला हवं. मी काही गोळ्या लिहून देतो त्यांना, त्या त्यांना ताबडतोब द्या, म्हणजे त्यांना बरं वाटेल. हा. काही लागलं तर सांगा, मी येतो, पण त्यांना सक्त विश्रांतीची गरज आहे. थँक्यू डॉक्टर. निघतो मी. आर्या, घरात कुणी नसताना कशाला असले उद्योग करायचे? जाऊबाई, अहो मला वाटलं लगेच होईल साफसफाई. वहिनी जाऊ द्या. आर्या बघ, तू आता काळजी घे स्वतःची. मी आलो, गोळ्या घेऊन येतो. भाऊजी, हो, आर्याची तब्येत खूपच खराब आहे आणि नेमकी तिची आई पण नाहीये आता घरात. हो ना, आणि आईला जर सांगितलं ना, ती हातातली सगळी कामं सोडून तशीच्या तशी यायला निघेल बघा. हा, भाऊजी एक काम करूयात का? आर्याला बरं वाटेपर्यंत मी राहते इथं, मग तिला बरं वाटलं की येईन घरी. चालेल वहिनी, बरं झालं. नाही जाऊबाई, अहो उगाच तुम्हाला कशाला त्रास. आर्या हे बघ, इथं तुझी काळजी घ्यायला कोणतरी पाहिजे, कळलं का? वहिनी तुम्ही थांबा इथं, बरोबर आहे? नाही अर्जुन, माझ्यामुळे स्वप्नील सरांना आणि जाऊबाईंना एकमेकांपासून लांब नाही ठेवू शकत. आर्या, मग आता एकच उपाय आहे. काय वहिनी? अहो, आपण हिला आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. म्हणजे काय होईल ना, आपल्या कोणाचीच पळापळ नाही होणार आणि आपल्याला पण तिची काळजी घेता येईल. पण जाऊबाई, अहो आप्पीला चालेल का मी तिकडे आलेलं? काहीच कळायला मार्ग नाही. अर्जुन आणि अमोल तुझी वाट बघतोय आणि तू एकदा फोन करू का त्याला? भाऊजी, आर्याला काही 2-4 दिवसात बरं वाटून जाईल. हा, पण मला आप्पीला विचारावं लागेल. हॅलो. हा अर्जुन, तुला साधारण किती वेळ आहे? आप्पे, जरा इथे एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? अगं, आर्याची तब्येत बिघडली ना, डॉक्टर तपासून गेलेत, पण तिची आई पण नाही ना इथं सोबत. तर तिला जरा बरं वाटेपर्यंत तिकडं आपल्या घरी घेऊन आलं तर चालेल का? भाऊजी, काय म्हणते आपण ना? हां, तेच विचारलं. आप्पे, कसं करावं मग, काय वाटते तुला? माझी काहीच अडचण नाही, तू बघ कसं करायचं ते. थँक्यू आप्पे. काय, ती बरं वाटेपर्यंत थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. आणि ऐक ना, ती आज जरा जास्त डाऊन वाटते, तर मग आजच्या दिवस इकडंच थांबतो आणि तिला उद्या घेऊन येतो तिकडं. हां, हो चालेल. सावकाश आर्या. काय झालं भाऊजी? ती चालेल म्हणले. आर्या सांभाळू. मी पाणी घेऊन येतो. अमोल आणि माझ्यासाठी पुढच्या काही गोष्टी अवघड असणार आहेत, पण नियतीला हवं तेच होईल. आता मी पण शेवटपर्यंत आशा सोडणार नाही. बाबा आला का? नाही बाळा, बाबा येईल थोड्या वेळात. तू झोप शांत. चला. मामा,
भांजे मला राग आला ना, मी काय नसतो बघत. बघितलं ना तुम्ही आर्या कशी वागत होती. हो मामा, मला पण खूप वाईट वाटलं असताना. पण आता आपण करायचं काय? अरे मला वाईट वाटलंच असणार आहे. तिचा चेहरा किती पडलेला बघितला ना तू. हो मामा, आपण काही प्लॅन करू शकतो का? प्लॅन अमोल, थोडा विचार करावा लागेल. बर मामा, तू विचार कर. तोपर्यंत मी बघतो की आर्या मावशी खरंच आजारी आहे का ते. नाही थांबा, नुसता विचार करून काय नाही होणार. मग काय करायचं मामा, लवकर सांग ना तू. भांजे आर्या आजारी आहे ना, मग तुम्ही एक काम करा, तिची अशी काळजी घ्या की परत ती इकडं नाही आली पाहिजे. म्हणजे मामा? हा बघ, तिला आहे ना अजिबात एकटं नाही सोडायचं, नुसतं तिची काळजी घ्यायची. हा, कळलं मामा. आता बघ कशी काळजी घेतो तिची. अमोल, एक गोष्ट लक्षात ठेव, दिदीला जो त्रास झालाय ना तो भरून काढायचा आहे आपल्याला. आणि हा, दिदीला आता आपण कसलाच त्रास नाही होऊन द्यायचा. सिम्बा प्रॉमिस. सिम्बा प्रॉमिस. दिदी आहे ना, तिच्या चांगुलपणाच्या नादात स्वतःला लई त्रास करून घेते. अमोल, तू एकदा बोल तुझ्या माबर, त्याला नक्की वाईट वाटलं असणार. यस मामा, लवकर ये तू. बाय.